Hello dear students and welcome in Gokhale Education Society's online teaching program year 2020-2021. Students, today we are going to learn Unit 2 and subunits Friendly Plants and second one more than 100 words. Dear students, first we shall learn friendly plants. In friendly plants there is a question. Start at the center, make as many meaningful sentences as you can using words in the neighboring boxes. याचा अर्थ मध्यभागी सुरुवात करून लगतच्या चौकटींतील शब्द वापरत जमतील तितकी अर्थपूर्ण वाक्ये तयार करा. म्हणजे खाली जो आपल्याला एक टेबल दिला आहे, या टेबलमध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दांच्या मध्यभागी जो शब्द दिला आहे तो आहे लेट्स. या शब्दापासून आपल्याला सुरुवात करून त्याच्या लगतच्या चौकटीतील काही शब्द वापरायचे आहेत आणि त्यांपासून काही विशिष्ट अर्थपूर्ण अशी वाक्य तयार करायची आहेत. जसे इथे एक वाक्य दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल, लेट्स वर्क क्विकली. जर तुम्ही टेबलमध्ये बघितलं तर हे शब्द लगतचे शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार केलेलं आहे. Students, remember a thing that you should take a word let's at the beginning of your sentence, and after that the words which are in yellow color in the table you should take them at second place, and the words which are in green background you should take them at third place. Okay, then you can easily make your meaningful sentences. For example, let's study the books. Students, I have already made some sentences for you. First sentence, let's go slowly. Second, let's play cricket. Next sentence, let's eat biscuits. Next sentence, let's drink it. Another one, let's color carefully. Now make some sentences yourself and we shall turn to next question. The next question is, write down 10 of the sentences you make. That means तुम्ही तयार केलेली कोणतीही 10 वाक्ये लिहून काढा. मी जी वाक्ये दिली आहेत ती लिहिली तरी सुद्धा चालतील. थर्ड क्वेश्चन, इन्स्टेड ऑफ लेट्स यूज लेट मी ॲट द बिगिनिंग अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. वाक्याच्या सुरुवातीला लेट्स ऐवजी लेट मी असा शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा. आता बघा काय करायचं आहे आपल्याला. जो आपण मध्यभागी लेट्स शब्द घेतला होता त्या शब्दाऐवजी फक्त तुम्हाला सुरुवातीला लेट मी असे शब्द वापरायचे आहेत आणि पुढील वाक्य तशीच लिहायची आहेत जशी आपण पूर्वी लिहिली होती. फॉर एक्झाम्पल, आपण एक वाक्य घेतलं होतं मगाशी,
लेट्स गो स्लोली. आता आपल्याला लेट्स ऐवजी लेट मी वापरायला सांगितलं आहे, तर मग वाक्य काय होईल? लेट मी गो स्लोली. लेट्स सी अनदर सेंटेन्स. लेट्स स्टडी द बुक्स. याऐवजी आता आपण काय म्हणू शकतो? लेट मी स्टडी द बुक्स. ओके स्टुडंट्स, नाव दिस इज अ टाईम टू टर्न मोर दॅन 100 वर्ड्स. म्हणजे 100 शब्दांपेक्षा जास्त. चला तर मग बघूया. तिथे आपल्याला काही सूचना दिल्यात. प्रिपेअर द फॉलोइंग लिस्ट्स. डू नॉट रिपीट द सेम वर्ड in any two lists. Refer to a dictionary wherever necessary. याचा अर्थ खाली दिल्यानुसार याद्या तयार करा. कोणत्याही 2 याद्यांमध्ये तोच शब्द पुन्हा घेऊ नका आणि गरज भासेल तेव्हा तेव्हा शब्दकोशाचा उपयोग करा. There are some questions given below. खाली काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शब्दांमध्ये लिहायची आहेत. म्हणजेच त्या आयटेम्सच्या तुम्हाला याद्या बनवायच्या आहेत. यू शुड मेक द लिस्ट ऑफ गिवन आयटेम्स. ओके लेट्स स्टार्ट. थिंग्स you see in the classroom. At least 10 items. म्हणजे तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये कोणकोणत्या गोष्टी बघतात. कमीत कमी 10 वस्तूंची नावे लिहायची आहेत. चला तर मग बघूया आपण क्लासरूममध्ये कोणकोणत्या वस्तू बघतो. टेबल, चेअर, डेस्क, बोर्ड, window, door, cupboard, bookcase, school bag, pencil case, book, notebook, pencil, eraser, sharpener, ruler, etc. Things you see at home. Coach, chair, lamp, table, bathtub, toilet, window, sink, bed, etc. You can write your own thing also. Things you see in a park or garden. आता मी इथे काही चित्रे तुम्हाला दाखवलेली आहेत. या चित्रांच्या आधारे तुम्ही कमीत कमी 15 वस्तूंची नावे लिहून काढायची आहेत. ओके तर मग वळूया पुढच्या गोष्टींकडे. थिंग्स यू सी ॲट अ मार्केट. म्हणजे बाजारात तुम्ही कुठकुठल्या गोष्टी पाहतात. Now see those pictures and remember the things you see at a market. For example, brinjals, chili, etc. Things you may see in a jungle. आता जंगलात कोणकोणत्या गोष्टी तुम्ही पाहू शकता त्या लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल टायगर, जिराफ, elephant, trees, etc. Things you see in your imagination. Imagination म्हणजे कल्पना. म्हणजे अशा गोष्टी की ज्या तुम्ही फक्त कल्पनेत पाहिल्या आहेत. बघा काही चित्र मी तुम्हाला खाली दिलेली आहेत. त्या चित्रांवरून तुम्हाला त्या गोष्टी लिहिता येतील. ॲटलिस्ट 20 आयटेम्स म्हणजे कमीत कमी
20 गोष्टींची नावं तुम्हाला लिहायची आहेत. इथे तुमच्या पुस्तकात तुम्हाला अजून काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा. टॉकिंग फ्रॉग, जंपिंग रॉकेट, स्नो माउंटेन and a long neck of giraffe. Now see some activity depend on these words or the items written by you. Put the items in each list in alphabetical order. प्रत्येक यादीतील शब्द A ते Z या क्रमाने लावा. आता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हे शब्द कसे लावायचे हे बघा. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे कुठलेही दिलेले शब्द हे त्यांच्या ABCDतील वर्णाक्षरांच्या क्रमानं लावणं. फॉर एक्झाम्पल बघा, इथे आपण काही शब्द घेतलेत. लायन, झेब्रा, टायगर, एलिफंट अँड ॲन्ट. आता या शब्दांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कसे अरेंज करायचं आपण ते बघूया. यासाठी आपण सर्व शब्दांचे पहिले अक्षरं अंडरलाईन करूयात. लायन शब्दाचं पहिलं अक्षर L, झेब्रा या शब्दातील पहिलं अक्षर Z, टायगर या शब्दातील पहिलं अक्षर T, एलिफंट या शब्दातील पहिलं अक्षर E आणि शेवटी ॲन्ट या शब्दातील पहिलं अक्षर A यांना आपण अंडरलाईन केली. आता अंडरलाईन केलेली अक्षरं आहेत L, Z, T, E आणि A. या 5 अक्षरांपैकी ABCDच्या क्रमाने येणारं पहिलं अक्षर आपल्याला सांगता येईल A. सो टेक फर्स्ट A and the word begin with A, that is ant. म्हणजे A या अक्षरानं सुरू होणारा शब्द अगोदर येईल आणि तो शब्द आहे ॲन्ट. त्याचप्रमाणे आपण पुढे गेल्यास दुसरा शब्द येईल E, एलिफंट. तिसरा शब्द Lने सुरू होणारा असेल तो असेल लायन. चौथा शब्द Tने सुरू होणारा तो असेल टायगर. आणि शेवटी झेडने सुरू होणारा झेब्रा. आता हा झाला आपला अल्फाबेटिकलचा क्रम. अशाच प्रकारे तुम्ही इतर ज्या लिस्ट केल्या आहेत यापैकी प्रत्येक लिस्टमधील शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरने लावायचे आहेत. हाच तुमचा असेल होमवर्क. ओके स्टुडंट्स, हियर our unit 2 is over. So in next video we shall start from unit 3. Okay, bye.